शिवसेनेवर, शरद पवार साहेबांवर, काँग्रेसवर जातीयवादी लोकांची मतं घेतल्याचा आरोप भाजपाची जी मंडळी करतायत ना, त्यांना मला विचारायचं आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा एका बाजूने असेच आरोप आमच्यावर करत असताना त्यांना मला विचारायचं आहे की कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये MIM आणि समाजवादी या दोन पक्षाच्या आमदारांची मतं तुम्हाला घेताना जनाची नाही तर मनाची तरी वाटली की नाही वाटली? किती मतं घेतली आणि तुम्ही निर्लज्ज झालात हे तुम्ही जाहीर करा. कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला समाजवादीची मतं चालतात, एकनाथ शिंदेना MIMची मतं चालतात आणि आमच्यावर दुसरीकडे मात्र जातीयवादाचे आरोप करता आणि चोर तो चोर आणि वरती शिरजोर. भाजपाचे एक नेते म्हणजे शिवसेनेची 2 मतं फुटली. ह्यात म्हणजे अशा पद्धतीचा हा घाणेरड्या राजकारणाची प्रथा सध्याच्या राज्यकर्त्यांनी चालू केलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांना शिवसेना संपवण्याचा जो भास झालेला आहे तो भासच आहे, त्यांचं दिवास्वप्न आहे. इथे मला मिळालेली 4 लाखापेक्षा जास्त मतं, एकाही मताला एक नवीन पैशाचं आमिष मला द्यावं लागलेलं नाही आहे. उलट नारायण राणे आणि त्यांच्या वतीने ज्यांनी पैसे वाटप जे केलेले आहेत त्याचा हिशोब घातला तर काही जण म्हणतात 120 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री झालेल्याला, केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणेंना निवडून यायला, ते सुद्धा 4.5 लाख मतांनी निवडून यायला किमान 100 कोटीपेक्षा जास्त खर्च करावे लागले असं जे काही जण म्हणतात ते तथ्य आहे. उलट मला 4 लाख मतं मिळाली बिन पैशाने, लोकांनी प्रेमाने दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना संपवणारी औलाद या अजून जन्माला आलेली नाही. आता कालसुद्धा विधान परिषदेच्या आम्ही त्या मुंबईच्या 2च्या 2 जागा जिंकलेल्या आहेत. विधान परिषदेमध्ये आमचे 2 काँग्रेस आणि शिवसेना 2 निवडून आलेले आहेत. शिवसेनेच्या 16 आमदारांना एक सिंगल लाईनचा व्हीप न काढता त्यांनी इंटॅक्ट मतं दिलेले आहेत 16च्या 16. उलट भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे 3 लाईन व्हीप सातत्याने काढत होते. शिवसेनेची मतं ही विश्वासावर पडलेली आहेत उद्धवजींच्यावर ठेवून. त्यामुळे नारायण राणेंना आता जे वाटत असेल की मी माझं धागडधिंगाणं घालायला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बेसुमार हैदोस करून बेसुमार संपत्ती जमा करायला जर मोकळा झालो असं वाटत असेल तर शिवसेना इथलं अस्तित्व दाखवून देईल. नाही, त्यांचा जीव त्या रिफायनरीमध्ये फार गुंतलेला आहे. रिफायनरी आणि रिफायनरीमध्ये, बारसू रिफायनरीमध्ये जे कोण विरोध करतील त्यांना मी परत जाऊ देणार नाही असं त्या दिवशी काय डरकाळी जी फोडलेली आहे, म्हणजे डराव जो केलेला आहे. उद्याच मी 12-12:30 वाजता शिवणे येथे जाणार आहे बारसू आणि नाना रिफायनरी ग्रस्तांची भेट घ्यायला. कळलं? आणि केवळ तिथे आलेल्या 341 परप्रांतीय परत जिल्ह्यातले जे भूमाफिया आहेत ना, त्यांच्यासाठी नारायण राणेंना ती रिफायनरी हवी, कोकणवासियांसाठी नको आहे. रिफायनरीचे खड्डे खोदा, भिंती बांधा, या ठिकाणी सगळे परप्रांतीय येणार आहेत. आपल्याला फक्त त्यांची भांडी धुवायची आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.